तुमच्या भागातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज याचबरोबर बातमी मागची बातमी, किस्से आणि संदर्भ तुम्हाला जाणून घ्यायचेत? तर साम डिजिटल तुमच्यासाठी घेऊन आलंय नवीन पॉडकास्ट आज स्पेशल. दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचं सोप्या भाषेत विश्लेषण ऐका या स्पेशल पॉडकास्ट मध्ये. रोज संध्याकाळी 5 वाजता samtv.com आणि भारतातील सगळ्या अग्रेसर पॉडकास्ट स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्सवर. श्रोतेहो नमस्कार, मी अनिरुद्ध गत्रे. आता आपण ऐकणार आहोत आजचं सकाळचं पॉडकास्ट. महाराष्ट्र विधिमंडळ आणि संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. दोन्हीकडे विरोधकांनी सरकारला जेरीस आणले आहे. राज्याच्या विधिमंडळात काल चर्चा झाली ती पाऊस, परवडणारी घरे आणि शिक्षण विषयक. मोदींना तिसरी टर्म मिळणार का यावर उलटसुलट मतं व्यक्त होत आहेत. पण आपण मोदींना पुन्हा निवडून आणण्यासाठी प्रयत्न करू असं आश्वासन प्रफुल्ल पटेल यांनी दिलंय. केजरीवाल सरकारसाठी महत्त्वाचा असलेला दिल्ली अध्यादेश आता राज्यसभेत पास होण्याची चिन्ह आहेत. कारण सरकारला YCR काँग्रेसची साथ मिळाली आहे. वेगवान घडामोडीत ऐकूया ईडीच्या संचालकांना पुन्हा मुदतवाढ, विवेक अग्निहोत्रीची आदिपुरुषवर टीका, कोल्हापूरच्या दिव्यांग मुलीची मोठी कामगिरी आणि राज्याबाहेर गेलेल्या प्रकल्पांची श्वेतपत्रिका स्वतः उद्योगमंत्री सादर करणार. चर्चेतल्या बातमीत ऐकूया मोदी मणिपूरला का जात नाहीत यावर राहुल गांधींचा खुलासा. चला तर सुरुवात करूया आजच्या पॉडकास्टला. मोदींना तिसरी टर्म देण्यासाठी प्रफुल्ल पटेल करणार प्रयत्न. एकेकाळी मोदींच्या विरोधी पक्षात असलेले प्रफुल्ल पटेल आता मात्र मोदींना जिंकवण्यासाठी प्रयत्न करणार असं सांगतायत. अर्थातच कारण आहे बदलती राजकीय समीकरणं. लोकसभेच्या निवडणुका जवळ येत आहेत आणि सरकारच्या विरोधकांनी इंडिया नावाने आघाडी उघडली आहे. दुसरीकडे भाजपने NDA मध्ये मित्र पक्षांना एकत्र करायला सुरुवात केली आहे. त्यातच राष्ट्रवादीचे काँग्रेसमधील अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी एक महत्त्वाचं विधान केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसरी टर्म मिळावी यासाठी प्रयत्न करणार का असा प्रश्न प्रफुल्ल पटेल यांना विचारण्यात आला. त्यावर पटेल म्हणाले की आम्ही आत्ताच NDA मध्ये सहभागी झालेलो आहोत. देशाला स्थिर सरकारची गरज आहे. त्यामुळे आम्ही ताकदीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसरी टर्म मिळावी यासाठी प्रयत्न करणार आहोत. आपला GDP 10व्या क्रमांकावरून 5व्या क्रमांकावर आलेला आहे. पुढच्या 5 वर्षांमध्ये आपण 3ऱ्या क्रमांकावर पोहोचू शकतो. त्यामुळे स्थिर आणि विकसनशील सरकारची गरज आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत अशी सर्वांची अपेक्षा आहे. विधिमंडळात चर्चा पावसाची, घरांची आणि शिक्षणाची. महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात काल गाजलेले मुद्दे होते शेतकरी विमा, खते, रेरा अंतर्गत घरे, बिल्डरकडून होणारी फसवणूक, आदिवासींच्या जमिनी हडपणे आणि राज्याबाहेर गेलेले प्रकल्प अशा अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. सामान्यांना परवडणारी घरे आणि फसवणूक करणारे बिल्डर या मुद्द्यावर बरीच चर्चा झाली. ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी घर घेताना फसवणूक झालेल्यांना सरकार कसा दिलासा देणार असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, केवळ जाहिरातीच्या भरोशावर कुणीही घर घेऊ नये. सर्रास आपल्याला रेराची मान्यता असलेल्या जाहिराती दिसतात. मात्र खरंच मान्यता आहे की नाही हे रेराच्या वेबसाईटवर जाऊन तपासावे आणि मगच घर घ्यावे असं आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केलं. मात्र नेमकी काय कारवाई होणार हे यातून स्पष्ट झालेलं नाही. सदनिका खरेदी विक्री झाल्या प्रकरणी उपनिबंधकावर गुन्हा दाखल होणार आहे का असा प्रश्न शिवसेना आमदार अजय चौधरी यांनी केला आहे. तर आणखी किती वर्ष आपण बिल्डरना संरक्षण देणार आणि आदिवासी माणसाचा फायदा घेणार असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केला. ते म्हणाले, या आदिवासी माणसाच्या अज्ञानाचा फायदा घेऊन आपण किती वर्ष इथल्या धनाढ्य बिल्डरांना संरक्षण देणार आहात. आदिवासी जमिनींच्या विक्रीचा प्रकार घडतोय. बिचारे गरीब अज्ञानी असतात, काहीतरी लिहून देतात, त्यांची फसवणूक होते. ती अक्षम्य आहे. त्या जमिनींची किंमत 1000 कोटींच्या घरात असते. मात्र तहसीलदार आदिवासींकडे त्याचे प्रमाणपत्र मागतो. पुरावे आणण्यात त्याचे 5-6 वर्ष निघून जातात. आदिवासी कुडाच्या झोपडीतच राहतो. मात्र त्याच्या जागेवर दुसरेच कुणी इमले बांधतात. तर कृषी खाते सांभाळणारे राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनी शेतकरी विम्याविषयी महत्त्वाचं विधान केलं आहे. ते म्हणाले, विमा भरण्यासाठीचा सर्व्हर डाऊन असेल तर तो अपग्रेड होईल. आणखी 3 दिवस शिल्लक आहेत.
1 रुपयाच्या विम्यापासून कोणताही शेतकरी वंचित राहणार नाही, हे माझं वचन आहे. बिपरजॉय चक्रीवादळामुळे यंदा राज्यातील पाऊस लांबला. संपूर्ण जून महिना कोरडा गेल्यानंतर जूनच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने धडाक्यात आगमन केले. तेव्हापासून आतापर्यंत राज्यात एकूण सरासरीच्या 104% पाऊस झाल्याची माहिती मुख्यमंत्री सचिवालयाने दिली आहे. त्यानुसार 178 तालुक्यात सरासरीच्या 100%पेक्षा जास्त, 130 तालुक्यात 75 ते 100% आणि 58 तालुक्यात 50 ते 75% पाऊस झाला आहे. तर राज्यात 120,37,000 हेक्टर क्षेत्रावर म्हणजेच सरासरीच्या 85% पेरणी झाली आहे. सर्वाधिक पेरणी सोयाबीनची 111% आणि कापसाची 96% झाली आहे. जास्तीच्या पावसामुळे पेरणी वाया गेली किंवा दुबार पेरणीची वेळ आल्यास महाबीजने संपूर्ण नियोजन केले आहे. तसेच प्रधानमंत्री पीक विमा योजनेत यावेळी शेतकऱ्यांचा सहभाग वाढल्याचेही सांगण्यात आले. दुसरीकडे महाराष्ट्रातील शिक्षण भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी सरकार काय पावलं उचलणार, असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. राष्ट्रवादीचे रोहित पवार यांनी तर शिक्षण विभागात बदल्यांसाठी असलेलं रेड कार्ड सभागृहात सादर केलं आणि या भ्रष्टाचाराविषयी सरकारकडून कारवाईची अपेक्षा केली. दिल्ली अध्यादेश राज्यसभेत पास होण्याची चिन्ह, सरकारला YSR काँग्रेसची साथ. मागील अनेक दिवसांपासून आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल दिल्ली विधेयक पास होऊ नये यासाठी सर्व विरोधकांना एकत्र करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र आता सरकारला YSR काँग्रेसचे समर्थन मिळाले आहे. या पक्षाचे संसदेतील नेते व्ही विजयसाई रेड्डी यांनी सांगितले की त्यांचा पक्ष सरकारच्या पाठीशी उभा आहे. दिल्लीशी संबंधित अध्यादेश विधेयकावर आम्ही केंद्र सरकारच्या बाजूने आहे. त्याचबरोबर आम्ही सरकार विरोधात आणल्या जाणाऱ्या अविश्वास प्रस्तावालाही विरोध करणार आहे. YSR काँग्रेसचे लोकसभेत 22 तर राज्यसभेत 9 खासदार आहेत. याआधी राज्यसभेत दिल्ली विधेयकाच्या बाजूने मोदी सरकारकडे 112 खासदार होते. बहुमतासाठी त्यांना 8 खासदार हवे होते. मात्र आता YSRच्या पाठिंब्यामुळे सरकारचा आकडा 121 वर जाईल. सरकारला BSP, JDS आणि TDP कडून समर्थनाची अपेक्षा आहे. आता ऐकूया वेगवान घडामोडी. ईडीच्या संचालकांना तात्पुरती मुदतवाढ. ईडीचे संचालक SK मिश्रा यांना मुदतवाढ देण्यात यावी अशी याचिका केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टात दाखल केली होती. सुप्रीम कोर्टाने या याचिकेवर सुनावणी करत मिश्रा यांना तात्पुरती मुदतवाढ देत केंद्राला दिलासा दिला आहे. त्यांचा कार्यकाळ 31 जुलै 2023 ला संपणार होता. आता 15 सप्टेंबर 2023 पर्यंत त्यांना मुदतवाढ मिळाली आहे. मात्र यानंतर कार्यकाळ वाढवून मिळणार नाही असंही कोर्टाने स्पष्ट केलं आहे. मिश्रांना यापूर्वी 3 वेळा मुदतवाढ मिळाली होती. ती बेकायदा असल्याचा शेरा कोर्टाने मारला होता. पण आता परत त्यांना कोर्टानेच मुदतवाढीसाठी परवानगी दिली आहे. विवेक अग्निहोत्रींची प्रभासवर टीका. आदिपुरुष सिनेमावर टीका करताना विवेक अग्निहोत्री म्हणाले, धार्मिक विषयांवरचे सिनेमे करताना नीट अभ्यास करायला हवा होता. तुम्ही रात्री दारू पिणार आणि सकाळी देवाची भूमिका करणार, असं कसं चालेल, असं म्हणत अग्निहोत्रींनी आदिपुरुष विषयी नाराजी व्यक्त केली. कोल्हापूरच्या दिव्यांग रियाची मोठी कामगिरी. नवी दिल्ली येथे झालेल्या पहिल्या सेरेब्रल पाल्सी स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडिया CPSFI स्पर्धेत कोल्हापूरची जलतरणपटू रिया पाटील हिने स्वतःचाच राष्ट्रीय विक्रम मोडत 1 सुवर्ण आणि 2 रौप्य पदकं जिंकली आहेत. दिल्लीतील डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी स्विमिंग पूलावर ही स्पर्धा झाली. त्यात महाराष्ट्राने चॅम्पियन ट्रॉफीचा किताब पटकावला. उद्योग मंत्री राज्याबाहेर गेलेल्या प्रकल्पांची श्वेतपत्रिका सादर करणार. वेदांता, सॅफ्रन, बल्क ड्रग पार्क यांच्यासारखे मोठे प्रोजेक्ट राज्याबाहेर गेल्याबद्दल विरोधकांनी टीकेची झोड उठवली होती. त्याविषयी आता उद्योग मंत्री उदय सामंत सभागृहात श्वेतपत्रिका सादर करणार आहेत. आता बातमी चर्चेतली. मोदी मणिपूरला का जात नाहीत? मणिपूरमध्ये गेले 2.5 महिने अशांतता आहे, हिंसाचार उसळला आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यावर एकदाच बोलले आहेत. शिवाय ते मणिपूरला भेट द्यायला गेलेले नाहीत. यावरून विरोधकांनी रान उठवले आहे. मणिपूरमधील महिला अत्याचाराचा भीषण व्हिडिओ समोर आल्यानंतर हा मुद्दा अधिकच तापला आहे. आता मोदी मणिपूरला का जात नाहीत याविषयी काँग्रेस नेते राहुल गांधी बोलले आहेत. ते काय म्हणालेत ऐकूया. आपने देखा
मणिपुर में क्या हुआ और क्या हो रहा है। और आपको आश्चर्य होगा कि प्रधानमंत्री जी ने मणिपुर के बारे में एक शब्द नहीं कहा। आपको लगा होगा कि देश के प्रधानमंत्री जब देश का एक प्रदेश चल रहा है तो देश का प्रधानमंत्री कुछ ना कुछ तो कहेगा। आप में से बहुत सारे लोगों को लगा होगा कि देश का प्रधानमंत्री हवाई जहाज में जाकर इम्फाल में, कम से कम इम्फाल में लोगों से बात करेगा। पिछले कोई भी प्रधानमंत्री होते, कांग्रेस के प्रधानमंत्री तो वहीं बैठ जाते, मगर आपको आश्चर्य होगा कि हिंदुस्तान का प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मणिपुर क्यों नहीं जा रहा है, मणिपुर के बारे में बोल क्यों नहीं रहा है। क्योंकि नरेंद्र मोदी जी चुने हुए लोगों के प्रधानमंत्री हैं, आरएसएस के प्रधानमंत्री हैं। उनको मणिपुर से कोई लेना देना नहीं। वो जानते हैं कि उनकी विचारधारा ने मणिपुर को जलाया है, मगर जो मणिपुर में दुख है, दर्द है, जो महिलाओं को चोट पहुंची है, उससे नरेंद्र मोदी जी को कोई फर्क नहीं पड़ता। तर भाजपच्या खासदार स्मृती इराणी यांनी राहुल गांधीच मणिपूरच्या हिंसाचाराला जबाबदार असल्याचे म्हटले आहे। याविषयी काँग्रेसच्या खासदार यमी याज्ञिक यांनी संसदेत विचारलं की केंद्र सरकारमधील कोणत्याही महिला मंत्री या मुद्द्यावर बोलायला तयार आहेत का। या वक्तव्यावर स्मृती इराणी यांना राग अनावर झाला। त्या म्हणाल्या, काँग्रेस शासित राज्यांतील घटनांवर बोलण्याची हिंमत आहे का? ती नसेल तर सरकारवर अनावश्यक दबाव टाकू नये। तसेच राहुल गांधी मणिपूरमध्ये जाऊन आल्यानंतर मणिपूर जळू लागलं असा आरोप स्मृती इराणी यांनी केला। तर श्रोतेहो, हे होतं आजचं सकाळचं पॉडकास्ट। आजचं सकाळचं पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला सांगायला विसरू नका। YouTubeवर देखील तुम्ही सकाळचं पॉडकास्ट ऐकू शकता। त्यावरील तुमच्या प्रतिक्रिया, सूचना आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सकाळचं पॉडकास्ट तुमच्या मित्रांना, कुटुंबियांना नक्की शेअर करा। उद्या पुन्हा भेटूयात। धन्यवाद। वाचा, बघा आणि आता ऐका आणखी बातम्या isakal.com वर। तुम्ही हा पॉडकास्ट isakal च्या वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता। विसरू नका, या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला।